मॉर्निंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड. कुठे चाललोय? रितूच्या बर्थडेची शॉपिंग करायला है ना? शॉपिंग करायला. हा ना. काय घ्यायचं तुला? मला शूज घ्यायचे, मम्मीला पर्स घ्यायचे आणि मम्मीला वॉच घ्यायचे. काय घ्यायचंय? वॉच. बोल बोल. तर आज आम्ही निघालेले आहोत बर्थडेची शॉपिंग करायला रिद्वीच्या बर्थडेसाठी. तर आम्ही आज जाणार आहोत राजवाड्याला. चला तर मग तुम्हाला पण दाखवते. राजवाडा आमच्या इथून जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर आहे. तर आज आम्ही राजवाड्याला शॉपिंग करायला चाललो आहे. राजवाड्याला खूप छान कपडे वगैरे सर्व काही खूप छान भेटतं आणि रिजनेबल रेटमध्ये पण भेटतं. तुम्ही ऐकलं असेल राजवाडा मार्केटचं नाव. तर पहिला आपण पेट्रोल टाकणार आहोत आणि संडेला पेट्रोल पंपवर गर्दी असते. कोणत्याही पेट्रोल पंपवर जावा, इथे तर नेहमीच गर्दी असते. तर आता आम्ही निघालेलो आहोत. राजवाडा मार्केट ज्यांनी ऐकलं नाही ते यूट्यूबला सर्च करून बघू शकतात. खूपच मोठं मार्केट आहे. आपलं जसं CSTचं किंवा तुम्ही लिंक रोड बघचाल तर त्याच्यात चौपट 5पट मार्केट आहे. तर चला मग आता बघूया कशी काय शॉपिंग होते, कितपत मला शूट करायला भेटते, कितपत नाही. बट जर मला तिथे नाही भेटलं तर नक्कीच मी तुम्हाला घरी आल्यावरती सगळं काही दाखवणार आहे, मी काय काय शॉपिंग केली काय काय नाही. तर आज मला सगळ्यांसाठी शॉपिंग करायची आहे. सासू सासरे, मम्मी पप्पा, रिद्वी, हे मी, म्हणजे सगळ्यांची शॉपिंग आम्ही करणार आहोत. आणि हे जे गेलं ते डीमार्ट होतं राहूचं. आणि आता मला दिसलेली आहे लाल परी. औरंगाबादची गाडी आहे. औरंगाबादच्या गाड्या येतात MP मध्ये. तर बऱ्याच दिवसांनी लाल परी दिसली. बऱ्याच दिवसांनी म्हणजे बऱ्याच महिन्यांनी म्हणता येईल. आता महाराष्ट्रात गेल्यावर पुन्हा दिसेलच. तर चला मग. तर आता आम्ही पोचलेलो आहोत डेस्टिनेशनला. वरती मिस्टर गेलेत गाडी पार्क करायला. वरती जे आहे गाडी पार्क करतो आम्ही. नेहमी आलो की इथेच गाडी पार्क करतो, कारण की इथे जर गाडी उचलली तर कुठे शोधत बसणार, मग चालावं लागलं तरी चालेल. आणि चला मग आता जाऊया मार्केटमध्ये. तर पहिला आल्या आल्या रिद्वीचं हे फेवरेट प्लेस आहे. इथे मूगभजी खूपच छान भेटतात, तिखट असतात आणि खूप टेस्टी असतात. रिद्वीला खूप आवडतात. त्यानंतर हे आहे राजवाडा आणि ह्याच्या चारी बाजूने एक मार्केट लागतं. सगळ्या गल्ल्यांमध्ये मार्केट लागतं. तर पहिला आम्ही गेलो रिटर्न गिफ्ट्स घेण्यासाठी. तर रिटर्न गिफ्टसाठी आम्ही हे थर्मास बघितलेलं आहे. तर खूपच छान होतं हे थर्मास, आम्हाला आवडलेलं. बट पाहिजे तेवढी आम्हाला क्वांटिटी नाही भेटली. त्यानंतर आम्ही पिला उसाचा रस. अर्धी इथे शॉपिंग आमची झालेली होती आणि तुम्ही गर्दी बघू शकता. गर्दीत मी रिद्वीला सांभाळणार की शूट करणार, मग जिथे जिथे पॉसिबल होतं तिथे तिथे मी शूट केलं आहे. जिथं पॉसिबल नाही आहे तिथे रिद्वीला पकडलं आहे, कारण की आमच्याकडे बरंच सामान होतं. मिस्टरांनी सामान पकडलेलं आणि मी रिद्वीला पकडलं होतं. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. हे राजवाड्याचा आजूबाजूचा परिसर आहे. फ्रंट साईडला राजवाडा आहे आणि गर्दी बघा. खूपच मोठं मार्केट आहे आणि खूपच सर्व गोष्टी ज्या आहेत रिजनेबल भेटतात. जे शॉप्समध्ये किंवा गार्मेंट्समध्ये आम्ही गेलेलो, बट रिद्वीमुळे मला नाही शूट करता आलं. बट मी जे जे काही घेतलं आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यावरती सगळं काही ओपन करून दाखवेन. आता इथे गर्दी आहे बघा किती आहे. तरी अशा गर्दीमध्ये रिद्वीला पकडणार, बॅग्स पकडणार की मोबाईलने शूट करणार, त्यामुळे मला एवढं काही शूट करणं पॉसिबल नाही झालं. हे नवरात्रीचे ड्रेसेस देखील आत्ताच आलेले आहेत. तर संडेला जर तुम्ही आलात तर खूपच इथे रिजनेबल तुम्हाला सर्व काही भेटू शकतं आणि खूपच गर्दी देखील असते. तर आलात तर लहान मुलांना नका आणू सोबत, नाही तर खूपच प्रॉब्लेम होतो. तर आता आम्ही अर्धं सामान ठेवून आलेलो गाडीजवळ आणि पुन्हा हे आमची 3rd ट्रिप आहे की काय काय राहिलं आहे काय काय नाही ते घेण्याची. मग मी बोललं मी थोडंसं शूट करते. आणि इथे बघा पर्स. तर इथे मी पर्स घेतली आणि अशामधली मी रिद्वीला देखील घेतलेली आहे, जी की मी तुम्हाला घरी जाऊन दाखवेन. एक मला आणि एक रिद्वीला पर्स घेतले. खूपच सुंदर लाईट कलर होते. त्यानंतर आता सगळं कंप्लीट झालेलं आहे आमचं शॉपिंग. आणि आता मिस्टर चाललेत वरती गाडी आणण्यासाठी, रिद्वीला घेऊन चाललेत. आणि हे ते प्लेस. बरेच आमचा पूर्ण दिवस निघून गेला आणि आता मिस्टर गाडी घेऊन आलेले आहेत. आणि रिद्वी बघा किती खुश आहे. तिला हा उतार खूप आवडतो. ती नेहमी जाते रिटर्न गाडी आणण्यासाठी. तर चला, तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी. शॉपिंग सगळी झालेली आहे. थोडीफार जी आहे ती ऑनलाईन शॉपिंग केले, थोडीफार जी आहे ती ऑनलाईन कमी शॉपिंग केली आहे.
ऑफलाईनच बऱ्यापैकी मी शॉपिंग केले. ज्या ज्या गोष्टी मला ऑनलाईन आवडल्या त्या मी ऑनलाईन ऑर्डर केल्यात आणि बाकी सर्व जे राहिलं होतं ते सगळं ऑफलाईन ऑर्डर केलेलं आहे, म्हणजे ऑफलाईन घेतलेलं आहे. आणि रिटर्न गिफ्ट्सची क्वांटिटी आम्हाला इथे नाही भेटली, तर मग मी पप्पांना कॉन्टॅक्ट केला आणि पप्पांना सांगितलं की तुम्ही मुंबईला घ्या, तर तिथे एकाच टाईमला क्वांटिटी भेटली. इथे आम्हाला सांगितलं की 1 आठवडा वेट करावा लागेल, मग ते मागवणार आणि मग भेटणार. मग आम्ही बोललो की ठीक आहे जाऊ द्या मग. तर आता आम्ही थांबलेलो आहोत राहुला. तर राहुला हे आमचं फेवरेट प्लेस आहे रमेश डोसा म्हणून. तर इथे पूर्ण ऑथेंटिक टाईपमध्ये डोसा भेटतो. आम्ही नेहमी थांबतो कारण की आमच्या इथे महूमध्ये नाही भेटत. राहू आमच्यापासून 15 किलोमीटर आहे, तर महूमध्ये डोसा हा प्रकार नाही भेटत. तर इथे आम्ही नेहमी आलो इंदोरला, राजवाड्याला, कुठेही आलो तरी राहू जर मध्ये पडत असेल तर आम्ही इथून खाऊन जातोच नेहमी. तर आज आम्ही घेणार आहोत पार्सल, कारण की बरंच पोट वगैरे भरलेलं होतं आणि सामान देखील भरपूर होतं, त्यामुळे कधी एकदा घरी जाईल असं झालं होतं. मग बोललं की आज पार्सलच घेऊया, आज नको इथे बसून खायला. तर मिस्टर देखील बोलले ठीक आहे पार्सल घेऊन जाऊया. तर आता इथे आमचा डोसा जो आहे तो रेडी होतोय. तर हे साऊथ इंडियन आहेत दादा जे आहेत ते, आणि खूप छान डोसा भेटतो इथे. तर आता इथे आमचा मसाला डोसा जो आहे रेडी झालेला आहे. आम्ही मसाला डोसा आणि रिद्वीसाठी मेंदूवडा घेतला होता, तर पार्सल आता आमचं भेटलेलं आहे. तर चला मग आता जाऊया घरी. तर नशीब आमचं चांगलं आहे की पाऊस नाही ह्यावर्षी इंदोरला. लास्ट इयरला भरपूर पाऊस होता, त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी शॉपिंग करता येते. तर हे आता मी 1 टाईमचं शूट दाखवते, बट आमचं 2-3 वेळा तरी चक्कर झाली आहे राजवाड्याला पूर्ण शॉपिंगची. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत आणि घरी, आणि हे रिद्वीने घेतलेलं आहे बब्बल गन. चला तर आधी नाश्ता करतो आणि नंतर मी तुम्हाला पूर्ण माझी शॉपिंग दाखवते काय काय घेतलंय ते. जे कपडे आम्ही घेतले ते हबीब गारमेंट्समधून घेतलेले आहेत इंदोर. तर आम्ही 3 पीस सेट घेतलाय आणि 5 पीस सेट पण होता ॲक्च्युली, बट आमच्याकडे व्हाईट शर्ट होता आणि टाय आम्हाला नको होती, सो आम्ही टाय नाही घेतली. बाकी वेस्टकोट, पॅन्ट आणि कोट जो आहे तो घेतलेला आहे. मी मिस्टरांसाठी ब्लेझर घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये वेगळा कलर दिसतोय, बट ह्याचा कलर असा मेहंदी कलर सारखा आहे, पाम ग्रीन म्हणलात तरी चालेल. आणि हे मी रोज ह्याला ॲड केलेले आहेत. तर हे आज मिस्टरांसाठी 3 पीस सेट आहे. आतमध्ये वेस्टकोट देखील आहे ह्याच्या, आणि पॅन्ट देखील आहे ह्यावरती मॅचिंग. तर असा 3 पीस सेट मी घेतलेला आहे मिस्टरांना घालण्यासाठी. आणि माझा जो गाऊन आहे तो मी घेतलेला आहे बरखा कलेक्शनमधून, राजवाडा इंदोरमध्येच. तर माझा मी सूट जो घेतला आहे तो ह्यांच्या ड्रेसवरती मॅचिंग घेतला आहे. माझा गाऊन खूपच सुंदर असा, खूप दिवसापासून ड्रीम होतं माझं की असा गाऊन घ्यायचा, बट असं काही फंक्शन पण येत नव्हता. आणि लग्न असेल तर साडी वगैरे ठीक आहे, पण फायनली तो योग आला आहे की मला हा गाऊन घ्यायचा. आणि ह्याचे हात देखील रिद्वीचे जसे हात आहेत लॉंग हँडचे आता जसं आहे तसं, आणि पूर्ण हेवी वर्क आहे ह्यावरती, तुम्ही बघू शकता. तर मिस्टरांच्याच ड्रेसवर मी मॅचिंग घेतलं आहे. रिद्वीचाच आम्हाला हा कलर भेटला नाही, बट ठीक आहे, नंतर मागे पुढे आम्ही रिद्वीसाठी नक्कीच ह्या कलरचे शोधू. तर ह्याचं वर बघू शकता असे मोती, फ्लॉवर, आणि हे वरती असं एक मोठं फ्लॉवर आहे. तर असा मी गाऊन घेतलेला आहे. तर कसा वाटला माझा गाऊन कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो हा जो गाऊन तुम्हाला दिसत असेल हा रिद्वीचा गाऊन आहे बड्डेचा. खूपच हेवी असा गाऊन आहे, आणि ह्याची हँड्स तुम्ही बघू शकता जसं की आता फॅशन आहे लॉंग हँडची. आणि इथे असं पूर्ण वर्क भरलेलं आहे फ्लॉवर्सचं. इथे देखील त्यांनी वर्क केले दोन्ही साईडला, प्लस ही नेटची डिझाईन आहे. बड्डेला तुम्ही वेअर केल्यावर बघचालच रिद्वीचा फ्रॉक, खूपच सुंदर असा फ्रॉक आहे. आणि रिद्वीचा फ्रॉक मी घेतलाय गारमेंटमधून, महेश्री गारमेंटमधून, राजवाड्यालाच. तर खूपच छान असा गाऊन, म्हणजे मला हवा तो कलर नाही भेटला, कारण की ते बोलले की हर एक डिझाईनमध्ये एकच पीस बनतो. तर कलर तर नाही भेटला आमच्या दोघांवर मॅचिंग, बट ठीक आहे. मी बोलले तिचा वेगळा, आपण काय मागे पुढे आमच्या कलर मॅचिंग घेऊ शकतो, तिची हाईट वगैरे वाढेल तसा. तर असा हा फुल गाऊन आहे, लेयर्स देखील आहे पूर्ण फ्लेअरचं, आतमध्ये कणकण देखील यूज केलेलं आहे. तर असा हा रिद्वीचा बड्डेचा गाऊन आहे. तर हे जे कपडे आहेत हे सासूबाईंसाठी साडी घेतलेली आहे, काटापदराची साडी, आणि हा कलर त्यांच्याकडे नाही आहे, मी बऱ्याच वेळा नाही बघितला आहे. आणि सेम मॅचिंग सासऱ्यांसाठी देखील घेतलेले आहे. पर्पल कलरचा कुर्ता आहे पूर्ण, आणि त्यावरती अशी व्हाईट कलरची पॅन्ट आहे. तर बड्डेला, रिद्वीच्या बड्डेला घालण्यासाठी स्पेशली घेतलेला आहे.
आणि माझ्या मम्मी पप्पांसाठी देखील सेम घेतलेला आहे. कुर्ता तर सेम आहे पप्पांचा. साडी मम्मीची जांभळा कलर आहे, रॉयल ब्ल्यू. हां, रॉयल ब्ल्यू कलरची साडी आहे. तर मिस्टर मला बोलले की तुझ्या मम्मी पप्पांसाठी देखील घेऊया आणि माझ्या मम्मी पप्पांसाठी घेऊया, कारण की रिद्वीचा बड्डे हा आमच्यासाठी एका सणापेक्षा कमी नाही आहे. तर मग आता मी जे मम्मी पप्पाने घेतलेत माझ्या ते मी ऑनलाईन पाठवलेले आहेत आणि हे सासू सासऱ्यांसाठी घेतले जे की मी आता जाताना घेऊन जाणार आहे. आणि सासऱ्यांसाठी अजून एक कुर्ता घेतलेला आहे. हा आम्ही गणपतीसाठी घेतला होता, कारण की आमचं प्लॅनिंग होतं 10 दिवस तरी जायचं गणपतीमध्ये देखील, घरी गणपती बसतो त्यामुळे. बट ऐन वेळी काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे ह्यांच्या काही सुट्ट्या कॅन्सल झालेत, मग त्यामुळे आम्हाला नाही जाता आलं गणपतीसाठी. बट तरी देखील आम्ही कुर्ता घेतलेला आहे. पप्पा नंतर कधीतरी घालतील, मी माझ्या सासऱ्यांना पप्पा बोलते. तर हा एक कुर्ता मी सासऱ्यांसाठी घेतलेला आहे आणि ही साडी मम्मींसाठी म्हणजे सासूबाईंसाठी. फ्रॉक आहे तो श्रावणींसाठी मी घेतलेला आहे. माझ्या नंदेची मुलगी आहे 11 वर्षाची, श्रावणी. तर त्यांच्यासाठी मी हा ड्रेस घेतला आहे बड्डेला घालण्यासाठी. त्यांच्याकडे आहेत बट मोस्ट ऑफ वेस्टर्नच आहे. तर बड्डेची थीम प्रिन्सेस थीम आहे म्हणून मी त्यांना प्रिन्सेस पॅटर्नमध्ये हा फ्रॉक घेतलेला आहे. साईज आता बघू, आता गावाला गेल्यावर कळेल बसते की नाही. पण खूप सुंदर असा स्लीवचा फ्रॉक आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान घेर देखील आहे ह्याला. तर हा मी श्रावणींसाठी घेतलेला आहे. आणि हा जो टी शर्ट आहे तो मी श्रेयस म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा आहे 8 वर्षाचा, त्यासाठी मी हा टी शर्ट घेतलेला आहे. ॲक्च्युली श्रेयसला मी आत्ताच उन्हाळ्यात गेलेली तेव्हा एक इंडो वेस्टर्न पॅटर्नचा ड्रेस घेऊन दिलेला आहे. बट तो पुन्हा रुसून बसेल की श्रावणीला सगळं आणलं आणि मला काही नाही आणलं बऱ्याच गोष्टी. सो मी श्रेयससाठी देखील टी शर्ट घेतलेला आहे. आता जसं की पावसाळा सुरू संपल्यानंतर थंडीचे दिवस चालू होतील, सो हा टी शर्ट त्याला खूपच आवडेल आणि खूपच छान कलर आहे हा. मला तर पर्सनली खूप आवडला. आय होप सो त्याला पण आवडेल. त्यानंतर ही जे जीन्स आहेत त्या मिस्टरांसाठी घेतलेल्या आहेत. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं, मी किती हजाराची शॉपिंग केली असेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर 2 जीन्स घेतलेल्या आहेत मिस्टरांसाठी. ब्ल्यू शेडच्या नव्हत्या त्यांच्याकडे, ब्लॅक आणि मंकी वॉश शेडमध्ये होत्या. तर आम्ही 2 जीन्स त्यांच्यासाठी देखील घेतलेल्या आहेत. जो ड्रेस आहे तो रिद्वीचा आहे, आम्हाला आवडला आणि खूप स्वस्त भेटला त्यामुळे आम्ही घेतला. असं तर काही आमचं हे नव्हतं की रिद्वीसाठी ड्रेस घ्यायचा, बट हा ड्रेस आम्हाला खूप स्वस्त भेटला आहे. सो आम्ही हा एक ड्रेस देखील रिद्वीसाठी घेतलेला आहे. रिद्वीला आता भरपूरच कपडे झालेत. रक्षाबंधनला पण तिच्या मावशीने 2 ड्रेस पाठवलेत आणि हा एक, तर भरपूर आता कपडे झालेले आहेत रिद्वीला, म्हणून मी एकच ड्रेस घेतला. शूज आहेत ते रिद्वीचे शूज आहेत प्रिन्सेस थीमचे. ॲक्च्युली रिद्वीकडे आहेत पिंक शूज, बट तिला बड्डेच्या जे तिचा गाऊन आहे त्यावर मॅचिंग शूज हवे होते, तर त्यावर मॅचिंग नाही घेतले. बट तिच्याकडे व्हाईट कलरचे नव्हते, सो मी हे शूज जे आहे ते ऑनलाईन मागवलेले आहेत. रिद्वीचं खूप हट्ट होता की मला नवीनच शूज पाहिजेत बड्डेसाठी. तिच्याकडे होते तरी पण मी बोललं ठीक आहे चला, तिचा हट्ट आहे तर आपण मागूया. तर हे असे तिच्यासाठी व्हाईट कलरचे प्रिन्सेस थीमवाले मी शूज मागवलेले आहेत ऑनलाईन. अर्धी शॉपिंग जी आहे ती मी ऑफलाईन केली आणि जे जे प्रोडक्ट ऑनलाईन घेतले ते मी तुम्हाला इथे नक्कीच सांगेन व्हिडिओमध्ये. तर हे जे शूज आहेत ते मी ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत, कारण की ऑफलाईन एवढे चांगले डिझाईन्स नव्हते तिच्या साईजमध्ये, सो मी हे ऑनलाईन मागवलेत. मी केलेली आहे पर्सची शॉपिंग. तर ही पर्स मी माझ्यासाठी घेतलेली आहे. बरेच दिवस झाले, ही फॅशन येऊन बरेच दिवस झालेत, बट मला बरेच दिवस झाला घ्यायची होती ही पर्स. आणि परत रिद्वीसाठी व्हाईट कलर खूपच सुंदर अशी पर्स आहे. ह्याला गोल्डन कलरचं जे काय बोलतात साखळी ते देखील आहे अडकवण्यासाठी. तर अशी सुंदर पर्स मला भेटलेली आहे. ह्याचं तुम्ही ब्लॉगमध्ये देखील बघितलं असेल, ह्या पर्स अडकवलेल्या होत्या आणि हा एकच पीस बाकी होता व्हाईटमध्ये आणि मला आवडली, त्याच क्षणी मी घेतली की नाही ही पर्स हवीच आहे. तर अशी आम्ही दोघींनी पर्सची शॉपिंग केलेली आहे. बड्डेसाठी नाही म्हणता येणार, ॲज युज्युअल कधीही. तर ही जी आहे ही आम्ही राजवाडावरून शॉपिंग केलेली आहे. ड्रेस आहे म्हणजे हा वेस्टर्न गाऊन आहे, फुल फ्लेअरवाला आहे. तुम्ही ह्याचे हँड्स बघू शकता, खूपच सुंदर असा गाऊन आहे. तर ह्याची शॉपिंग मी गणपतीसाठी केली होती, जे की नाही जाता आलं, बट ठीक आहे हा नंतर यूज होईल. तर असा मी फ्लेअर गाऊन वेस्टर्नमध्ये घेतलेला आहे. त्याच्यासोबत हे 2 ड्रेस देखील मिस्टरांनी घेतलेत. ॲक्च्युली आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती, त्यासाठी त्यांनी गिफ्ट घेतले. तर एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी असं स्पेशल असं काही नाही आहे, बट ॲनिव्हर्सरीच्या टायमाला मी नव्हते इंदोरमध्ये, सो ॲनिव्हर्सरीला त्यांनी मला काही गिफ्ट दिलं नव्हतं. तेव्हा मी मुंबईला होते, मम्मी पप्पांनी गाडी घेतलेली, तो तिकडे होते. मग त्यामुळे त्यांनी आता हे मला 2 ड्रेस घेतले आणि ते बोलले की तुला गणपतीला यूज देखील होतील. तर असं कुर्ता पॅन्ट सेट आहेत. हा आहे कुर्ता देखील मी तुम्हाला ओपन करून दाखवते. खूपच सुंदर असं आहे. तर हे बघा, हा असा कुर्ता आहे आणि हे ते असं वर्क आहे.
आणि डेली यूजसाठी आणि कॉटनचे आहेत क्लोथ, तर खूपच सुंदर आहे. आणि सेम पॅटर्न हा आहे, फक्त कलर हा जो टॉपचा कलर आहे आणि हा पॅन्टचा कलर आहे. तर हे 2 ड्रेस देखील मला मिस्टरांनी घेतलेले आहेत. नंतर हा जो आहे बँगल सेट मी घेतलेला आहे ग्रे कलरचा माझ्या गाऊनवर मॅच होण्यासाठी. बट हा जरा ट्रेडिशनल आहे, तर मी चेंज करून देखील घालू शकते. तर हा एक घेतलेला आहे आणि ह्याच्या जोडीला हा अजून एक घेतलेला आहे वेस्टर्नमध्ये. हा आता सध्या ट्रेंडिंग आहे खूपच. तर हे दोन्ही मी राजवाड्यावरून घेतलेले आहेत. नेल्स देखील राजवाड्यावरून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर बँगल्समध्ये हा एक सेट घेतलेला आहे मी. वेस्टर्नमध्येच येतो हा. आणि हे आपल्या डेली यूजसाठी आपल्या मराठी लोकांमध्ये घालतात ग्रीन बांगड्या. तर हा एक सेट घेतलेला आहे. तर ही अशी बँगल्स आणि नेल्सची म्हणजे हँडची शॉपिंग म्हणता येईल. त्यानंतर ज्वेलरीमध्ये मी ज्वेलरी सेट माझ्यासाठी घेतलेला आहे. तर ज्वेलरी सेट जो आहे हा एवढा तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर असं ज्वेलरी सेट आहे, जो की मी ऑनलाईन मागवला आहे. बिकॉज ऑफलाईन एवढा भरलेला नव्हता आणि मला जरा हेवी हवा होता. आणि ऑफलाईन होते ते सिम्पल होते लाईनवाले, बट म्हटलं काहीतरी वेगळं. सो मी हा जो सेट आहे तो ऑनलाईन मागवलेला आहे फ्लिपकार्टवरून. आणि त्यासोबत हा जो सेट आहे हा मी राजवाड्यावरून घेतला. हा खूपच नाजूक असा सेट होता, त्यामुळे मला लगेच आवडला पर्सनली. तर असे हे 2 सेट आहे. ह्या सेटसोबत मला हे देखील आलेलं आहे कानातलं आणि बिंदी देखील आलेली आहे. खूपच छान फिनिशिंग आहे ह्याची. तर हे मी मागवलेलं आहे ऑनलाईन, हे घेतलेलं आहे ऑफलाईन. आणि हे जे आहे हे कोरियन क्लिप्स मी ऑनलाईन मागवलेले आहेत. खूपच ट्रेंडिंग आहेत सध्या, म्हणून काहीतरी वेगळं असं यासाठी मी ह्या कोरियन क्लिप्स मागवलेत. मी बोललेलं की हेअर मोकळे सोडले तर लावण्यासाठी. तर अशी ही माझी शॉपिंग आहे. हे तर माझ्यासाठी नाही, कारण की हे रिद्वीला स्कूलमध्ये असं काही वेगवेगळं बनवून जायला लागलं की लागतात मला सेट्स, त्यासाठी मी घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला रिद्वीचं दाखवते ज्वेलरी सेट आणि बरंच काही तिचं जे घेतलंय. तर हे जे आहे हा बो आहे, तुम्ही बघू शकता. हा तिच्या मी गाऊनवर मॅचिंग असा बो घेतलेला आहे तिची हेअरस्टाईल करण्यासाठी. आणि त्यानंतर हे जे आहे मी तिला खूप सिंपल असा ज्वेलरी सेट मागवलेला आहे. आणि अजून एक म्हणजे 2 मागवलेत. एक मी श्रावणींसाठी मागवलेला आहे, जसा रिद्वीला मागवले तो सेम श्रावणींसाठी देखील मागवलेला आहे मी ज्वेलरी सेट. तर जास्त काही नाही, तिचा गाऊन खूप हेवी असल्यामुळे मी तिला खूप सिंपल असं जे आहे ज्वेलरी जी आहे ते मागवलेली आहे. आणि ह्याच्यासोबत मी तिच्यासाठी एक्स्ट्रा ब्रेसलेट मागवलेलं आहे. तिचं गोल्ड ब्रेसलेट आहे, ते पण मी घालणार आहे बड्डेला. आणि एका हँडमध्ये मी हे असं ह्याला खाली मोती आहेत, म्हणजे सिंपलच आहे, फक्त थोडंसं हे आहे म्हणून मी हे जे आहे ते मागवलेलं आहे. तर हे असं रिद्वीसाठी आणि श्रावणींसाठी देखील सेम कानातले, गळ्यातलं आणि ब्रेसलेट असं सेम सेट आहे. त्यानंतर रिद्वीकडे मेकअप बॉक्स आहे, बट ब्रशचा किट नव्हता. तर ती मला बरेच दिवस झाला मागत होती की मम्मा ब्रश घेऊन ये. तर हे मी ब्रश घेतले तिला राजवाड्यावरून. आणि मग तिच्यासाठी घेतले, तर मग मी श्रावणींसाठी देखील घेतले. मग बोलला दोघींना सेम कलर नको म्हणून श्रावणीसाठी ब्ल्यू घेतले आणि हे रिद्वीसाठी पिंक घेतले. बाकी सेमच आहे, ब्रश तर सेमच आहे, फक्त कलर आणि डिझाईनमध्ये डिफरन्स आहे. तर मी बोललं रिद्वीसाठी घेते तर श्रावणीसाठी पण घेते. आणि श्रावणींकडे मेकअप किट नाही आहे, सो श्रावणींसाठी मी एक मेकअप किट देखील घेतला, कारण की त्यांच्याकडे नाही आहे मेकअप किट. मग बोलले ठीक आहे रिद्वीसाठी घेते, तर मग श्रावणीसाठी मेकअप किट आणि ब्रश देखील घेऊया. आणि हे जे आहे हे लॉकेट्स आहे, हे पॅन्डा तुम्हाला दिसत असेल, हे रॅबिट आहे. आणि हे छोटंसं पर्ल, हे मला पर्सनली खूप आवडलं, खूपच छान होतं. आणि ह्यामध्ये कलर्स देखील होते. बट काय आता रिद्वीसाठी मी हे 3 घेतलेले आहेत. हे पण मला खूप रिजनेबल भेटले. हे पण ऑफलाईन घेतलेलं आहे. त्यासोबत मी एक रिद्वीसाठी ब्रेसलेट घेतलेला आहे मल्टी कलरमध्ये. आणि ह्याला असं स्टार आहे छोटासा लटकलेला, हे कधीतरी घालायला. तर ही देखील आम्ही शॉपिंग केलेली आहे ज्वेलरीची. त्यानंतर ऑनलाईन मी मागवलेला आहे क्लिप, तो मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर हा आहे तो क्लिप, बटरफ्लाय क्लिप बोलतात, खूपच सध्या ट्रेंडिंग आहे. आणि मी बघितलं ऑनलाईन, त्याच क्षणी मला आवडला, खूपच सुंदर असा क्लिप आहे. मग मी बोलली हा मी मागवेन, गाऊनवरती मला हा खूपच छान दिसेल. बघू आता मी हा लावेन की नाही. आणि हा ब्लॉग मी नंतर टाकणार आहे बड्डेच्या नंतर, कारण की मला अगोदर काही शॉपिंग रिव्हील नाही करायचे. तर हा देखील क्लिप जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल. तर हा क्लिप मी असा ऑनलाईन मागवलेला आहे. खूपच सुंदर क्लिप आहे आणि पूर्ण मेटलचा क्लिप आहे, त्यामुळे हा तुटणार नाही. आणि तुम्ही ह्याचं फिनिशिंग बघू शकता, मोती वगैरे काहीच निघत नाही आहे. तर हा एक क्लिप मी ऑनलाईन मागवलेला आहे. तर मेकअपमध्ये आणि ज्वेलरीमध्ये मी शॉपिंग केलेली आहे. तर मी हे नेल्स घेतले,
ॲक्च्युली मी कधी नेल्स वाढवत नाही, बट मला गाऊनवरती मला काहीतरी वेगळा लुक करायचा ह्यावेळी, म्हणून मी हे रेडीमेड नेल्स आणलेले आहेत आणि हे मी लावणार आहे बड्डेच्या टायमाला. आणि हा जो आहे हा ड्रेस मी स्पेशली बनवून घेतलेला आहे. ॲक्च्युली माझ्याकडे साडी होती जी काही मला आवडली नव्हती, नेसवलेली होती. तर काय करू त्या साडीचं बरेच दिवस की कोणाला नेसवायची पण नव्हती, खूप भारीतली साडी होती, तुम्ही वर्क बघू शकता त्याचं. तर मग मी त्याचं बोललं की चला ह्याचं काहीतरी बनवून घेऊया. तर ह्याचा मी सुंदर असा गाऊन बनवून घेतलेला आहे त्या साडीचा, रिद्वीला आणि माझ्यासाठी, आणि मिस्टरांना सेम टू सेम ह्याच्यावरती शर्ट मॅचिंग बनवलं आहे. तर मागवलं आहे मी शर्ट मॅचिंग. तर हे सेम पॅटर्न आहे रिद्वीचा आणि माझं. मी रिद्वीचा पीस ओपन करून दाखवते तुम्हाला. तर इथे मी रिद्वीचा पीस जो आहे तो ओपन केलेला आहे. खूपच सुंदर असा पीस तिने मला रेडी करून दिला आहे शिवून, आणि सेम टू सेम माझा देखील पीस सेम टू सेम आहे. हँड्स वगैरे वर्क, आणि हे जे वर्क आहे हे बॅक साईडला पण आहे. वरचा भाग जो आहे तो प्लेन आहे, चेन लावले, आणि खाली जो आहे तो भरलेला आहे. खूपच सुंदर असं फिनिशिंग आहे. आता मी हा गणपतीला घालेन, म्हणजे विसर्जनाच्या टायमाला, असा माझा विचार आहे गावाला गेल्यावरती, कारण की हा देखील मी गणपतीसाठीच बनवून घेतला होता. बट ठीक आहे. तर मिस्टरांना देखील ह्याच्यावरतीच मॅचिंग शर्ट मागवलं आहे, तो देखील मी तुम्हाला दाखवते. तर हा माझा आणि हा रिद्वीचा ड्रेस आहे, भरलेले आहेत. आणि हा मिस्टरांचा शर्ट, म्हणजे सेम शेड नाही भेटलाय, बट त्यातल्या त्यात ठीक आहे, हा मॅच होते, तुम्ही बघू शकता थोडाफार डिफरन्स आहे. आणि हा शर्ट मी घेतलाय कुर्ता पॅटर्नमध्ये, तुम्ही बघू शकता कुर्ता पॅटर्नमध्ये मी त्यांना शर्ट घेतलाय, बिकॉज शर्ट नॉर्मली शर्ट त्यांच्याकडे भरपूर आहेत, मग हा ट्रेडिशनलमध्ये पण घालता येईल. अशी आहे आमची क्लोथ्सची पूर्ण शॉपिंग, जी की मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि लास्ट बट नॉट लेस्ट, तर हे आहे रिटर्न गिफ्ट, छोटं थर्मास, जे मी तुम्हाला अगोदर पण दाखवलेलं, बट ते क्वांटिटीमध्ये नाही भेटलं. तर हे मुंबईला मला जेवढी क्वांटिटी हवी होती 80 पीसची क्वांटिटी, तर ती मला मुंबईला भेटलेली आहे. तर मी पप्पांना बोललं की ठीक आहे तुम्ही तिथूनच कलेक्ट करा. तर हे असं थोडंसं वेगळं पॅटर्न आहे, बट खूप छान आहे. तर हे सगळे बॉक्स जे आहेत हे जरा पाण्यामुळे खराब झालेत, पाऊस असल्यामुळे, मुंबईला पाऊस आहे, बट काही नाही, आतमध्ये सगळं व्यवस्थित आहे. तर तौरा आणि पप्पाने मिळून पूर्ण माझे गिफ्ट जे आहेत रिटर्न गिफ्ट ते पॅक करून आणले होते. थँक्यू सो मच सौरव. तर अशी होती पूर्ण पॅकिंग, रिटर्न गिफ्ट, ड्रेस वगैरे सर्व काही, आणि बाकीची तर तयारी बाकीच आहे. तर असा होता आजचा व्लॉग. तर आजच्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. कसा वाटला आजचा व्लॉग आणि आजची शॉपिंग हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.